नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट केमिस्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण तुमच्यासोबत एक नवीन थेरी घेऊन आलेलो आहे, एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कधी तुम्ही विचार केला का की वॉटर मॉलिक्यूलचा शेप, आपण जे पाणी पितो त्याचा शेप कसा आहे? वॉटर मॉलिक्यूलचा जो शेप आहे तो कसा आहे? ओके. किंवा मिथेन आहे तर तो मिथेन टेट्राहायड्रलच का आहे? मिथेन मॉलिक्यूल्स आहे तर मिथेन मॉलिक्यूल्स टेट्राहायड्रल का आहे? याची जॉमेट्री या पद्धतीची काय आहे? तर टेट्राहायड्रल. तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भेटणार तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि खूप सोपा टॉपिक आहे. ओके. टॉपिकचं नाव आहे व्हीएसईपीआर थेरी. ओके. आपल्याला एक नवीन नाव तर ऐकायला मोठं वाटतं, व्हीएसईपीआर थेरी, पण टॉपिक एकदम सोपा आहे. व्हीएसईपीआर थेरी. ओके. व्हीएसईपीआर थेरी स्टँड होते व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन. ओके. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन. तर व्हॅलन्स सेल थेरीमध्ये आपल्याला पाहिजे की जे काही मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युलचा जॉमेट्री कशी असते, त्या मॉलिक्युलची शेप कशी असतात. ओके. त्यामधला एखादा ॲटम असतो सेंट्रल ॲटम, आणि त्या सेंट्रल ॲटमच्या भोवती जे काही इलेक्ट्रॉनचं रिव्होल्युशन होतं, ज्या काही बॉन्ड पेयर असतील किंवा इलेक्ट्रॉनच्या पेयर असतील. ओके. तर त्या इलेक्ट्रॉनच्या पेयर कशा एकमेकांच्या भोवती कशा फिरतात, त्या सेंट्रल ॲटमच्या भोवती कशा फिरतात. ऍक्च्युली यांचं काम असतं ओके कमीत कमी रिपल्शन करणे, आणि तो जो काही मॉलिक्युल्स तो फॉर्म करणार आहे त्या मॉलिक्युल्सला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करणे. ओके. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्यूल असेल तर त्याचा जो सेंट्रल ॲटम आहे तो आहे ऑक्सिजन. ओके. किंवा मिथेन असेल तर त्याचा सेंट्रल ॲटम कार्बन आहे, अमोनिया असेल तर त्याचा सेंट्रल ॲटम नायट्रोजन आहे. तर या मॉलिक्यूलच्या जे सराउंडिंगला जे काही इलेक्ट्रॉनच्या पेयर फिरतात, ओके, तर त्या कशा पद्धतीने फिरतात आणि कशा पद्धतीने रिपल्शन करतात. ऍक्च्युली यामधला जो कोर पार्ट आहे तो आहे रिपल्शन. कसं रिपल्शन होतं आणि इलेक्ट्रॉनच्या पेयरची शर्यत लागलेली असते. ओके. की त्या सेंट्रल ॲटमच्या भोवती फिरायचं, पण कमीत कमी रिपल्शन करायचं. कमीत कमी रिपल्शन याच्यासाठी करायचं की त्या कंपाऊंड्सला जो काही मॉलिक्युल्स फॉर्म होणार आहे त्या मॉलिक्युल्सला त्यांना द्यायची असते स्टॅबिलिटी. तर यामध्ये रिपल्शन कसं होतं, यामधले अँगल कसे असतात, यामधलं हायब्रिडायझेशन कसं असतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो पहा, ही जी व्हीएसपीआर थेरी ही खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जो काही पाणी पितो, जो काही वॉटर मॉलिक्युल्स आहे त्या वॉटर मॉलिक्युलचा शेप ऍक्च्युअल मध्ये कसा असतो, ओके, तो कसा वर्क करतो, त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन कसे वर्क करतात, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करायचा आपल्याला आज या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो एक एक्झाम्पल घेऊ आपण बेरियम क्लोराईडचं. बेरिलियम क्लोराईड हा जो कंपाऊंड आहे, बेरिलियम क्लोराईडवर जर तुम्ही पाहिलं तर 2 क्लोरीन आहे, आणि बेरिलियम हा जो आहे हा सेंट्रल ॲटम आहे. पण या सेंट्रल ॲटमकडे 2 बॉन्ड पेयर, एकही इलेक्ट्रॉनची पेयर त्याच्याकडे नाही. तर यामध्ये काय होतं, हे जी बॉन्ड पेयर हे कमीत कमी रिपल्शन करतो. ऍक्च्युली काय असतं माहितीये का, शेवटच्या ऑर्बिटलमध्ये काही इलेक्ट्रॉन हे बॉन्ड फॉर्म करत नाही, तर त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रॉनची लोन पेयर. ती लोन पेयरच्या फॉर्म मध्ये असतात. जे बॉन्ड मध्ये पार्टिसिपेट होत नाही त्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो, लोन पेयर. फॉर एक्झाम्पल आता एखादा सेंट्रल ॲटम आहे, आपण कन्सिडर करू हा एक्स ॲटम आहे, आणि या एक्स ॲटमवर ह्या लोन पेयर आहेत, किंवा यामध्ये काहींनी बॉन्डचं फॉर्मेशन केलेलं आहे, किंवा या ठिकाणी लोन पेयर आहेत. जस्ट एक्झाम्पल म्हणून मी असं ड्रॉ केलं. तर ही जी आहे ज्यांनी बॉन्ड मध्ये पार्टिसिपेट केलेले नाही, ओके, फॉर एक्झाम्पल या एक्स ला आपण काय कन्सिडर केलं, यामध्ये ह्या ज्या लोन पेयर आहेत ह्या लोन पेयर कन्सिडर केल्या की यांनी बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट केलेलं नाही, आणि यामध्ये हा जो आहे यामध्ये बॉन्ड दाखवलेला आहे ते यांनी बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट केलं. तर ह्या ज्या पेयर असतात ज्या बॉन्ड फॉर्म करतात, ओके, म्हणजे आपण डॅश मध्ये बॉन्ड दाखवतो, ऍक्च्युली ह्या पण अशा पेयरच असतात, ओके, ज्यांनी बॉन्डचं फॉर्मेशन केलं. तर हे जे बॉन्डचं फॉर्मेशन केलेल्या पेयर आहेत, तर ज्यांनी बॉन्डचं फॉर्मेशन केलं, ओके, त्यांना म्हणतात बॉन्ड पेयर. आणि जे बॉन्डचं फॉर्मेशन करत नाही पण तो जो काही मॉलिक्युल्स आहे किंवा सेंट्रल ॲटम आहे त्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम ते करतात, तर त्यांना म्हणतो आपण लोन पेयर. ह्या झाल्या लोन पेयर आणि हे झाले बॉन्ड पेयर. तर या लोन पेयर मध्ये आणि बॉन्ड पेयर मध्ये रिपल्शन होत असतं. ओके. तर लोन पेयर बॉन्ड फॉर्म करत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन थोडंसं काय असतं, जास्त असतं. तर बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये यांच्या पेयरची जी ऑर्डर आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे सर्वात जास्त रिपल्शन जे असतं ते कशामध्ये असतं, तर ते असतं बॉन्ड पेयर मध्ये. सर्वात जास्त रिपल्शन, सॉरी, लोन पेयर मध्ये. लोन पेयर मध्ये सर्वात जास्त रिपल्शन असतं. लोन पेयर मध्ये सर्वात जास्त रिपल्शन असतं. लोन पेयर पेक्षा थोडंसं कमी रिपल्शन असतं लोन पेयर अँड बॉन्ड पेयर मध्ये.
ओके, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये थोडंसं कमी रिपल्शन असतं आणि सर्वात कमी रिपल्शन असतं बॉन्ड पेअर मध्ये. ओके, बॉन्ड पेअर मध्ये सर्वात कमी रिपल्शन असतं. सर्वात जास्त रिपल्शन असतं लोन पेअर मध्ये. म्हणजे लोन पेअर जे असतात, ज्या बॉन्डचं फॉर्मेशन करत नाही, ज्या पेअर असतात त्या सर्वात जास्त रिपल्शन करतात. थोडंसं कमी रिपल्शन करतात लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. सर्वात कमी जे रिपल्शन असतं ते असतं बॉन्ड पेअरचं. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी पहा तुम्ही, आपण आता वेगवेगळे एक्झाम्पल कम्पेअर करू. या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पल घेऊ आपण आणि त्यामध्ये कसे चेंजेस होतात ते आपण या ठिकाणी पाहू. तर फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण बेरिलियम क्लोराईड. ओके, आता या बेरिलियम क्लोराईड मध्ये जर आपण पाहिलं तर या बेरिलियम क्लोराईड मध्ये एकही लोन पेअर नाही. दोन जे आहेत त्या दोन्ही पण बॉन्ड पेअर आहेत. मग बेरिलियम क्लोराईड मध्ये दोन्ही बॉन्ड पेअर आहेत. आता होतं काय माहितीये का, हा बेरिलियम क्लोराईड स्ट्रक्चर फॉर्म करतो बेरिलियम, आणि हे जे बॉन्ड आहेत हे बॉन्ड काय होतात याच्या सराउंडिंगला जातात. ओके, तर हे सराउंडिंगला असे जातात की त्यामध्ये लोन पेअर नसते. लोन पेअर नसल्यामुळे त्यामध्ये रिपल्शन होत नाही. त्यामुळे हे काय करतात, दोघं पण सारख्या डिस्टन्सवर एकमेकांना रिपेल करतात. म्हणजे या साईडला जर पाहिलं तर यामध्ये अँगल जो असतो तो सेमच असतो, या साईडला पाहिला तर यामधला अँगल जो असतो तो सेम असतो. तर यामध्ये फक्त बॉन्ड पेअर आहे, यामध्ये लोन पेअर नाही. त्यामुळे लोन पेअर बॉन्ड पेअरला रिपेल करत नाही, किंवा बॉन्ड पेअर हे दोघांमधलं रिपल्शन सारखं होतं, सिमेंट्रिकल होतं. सिमेंट्रिकल रिपल्शन झाल्यामुळे ही जी बॉन्ड पेअर आहे या बॉन्ड पेअर मध्ये अँगल फॉर्म होतो 180 अँगल फॉर्म होतो. आणि हे जे स्ट्रक्चर फॉर्म करतं या स्ट्रक्चरला आपण म्हणतो लिनियर स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, लिनियर स्ट्रक्चर. पण यामध्ये दोनच बॉन्ड पेअर आहेत आणि जर आपण याचं हायब्रिडायझेशन पाहिलं तर याचं हायब्रिडायझेशन होतं, दोनच बॉन्ड पेअर आहेत आणि दोन बॉन्ड पेअर हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट होतात. तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की हायब्रिडायझेशनची सुरुवात जी आहे ती कशी होते, जसं आपण नवरदेवाच्या गाड्या भरतो, पहिली नवरदेवाची, नंतर त्यापेक्षा जी चांगली असते ती, नंतर ज्या क्रुझर असतात त्या, नंतर बस असेल तर बस, आणि सर्वात शेवटी टमटम. तसं आपल्या पिरियडिक टेबलमध्ये पण ज्यावेळेस आपण हायब्रिडायझेशन फॉर्म करतो तर त्या हायब्रिडायझेशन मध्ये जे काही इलेक्ट्रॉन फिलअप होतात, बॉन्ड पेअर असेल किंवा लोन पेअर मधले असतील, तर ते इलेक्ट्रॉन फिलअप होतात हायब्रिडायझेशनसाठी त्या क्रमानुसार. तर सर्वात पहिले असतं एस, नंतर असतं पी, नंतर असतं डी आणि सर्वात शेवटी एफ. तर एस ची कॅपॅसिटी एका बॉन्डची आहे, पी ची कॅपॅसिटी 3 बॉन्डची आहे, डी ची कॅपॅसिटी 5 बॉन्डची आहे आणि एफ ची कॅपॅसिटी 7 बॉन्डची आहे. ओके, पण आपल्याला एफ ची गरज पडत नाही. तुम्हाला जर सांगितलं की आपल्याला टमटमची गरज पडत नाही, जर अंधन भांडे आणायची असेल तरच टमटम लागतं, अदरवाईज टमटमची गरज पडत नाही. आता टमटम मध्ये कोणी लग्नाला जात नाही, तसं यामध्ये पण आपल्याला एफ ची गरज पडत नाही. आपल्याला एस, पी आणि डी, मॅक्झिमम डी पर्यंत आपल्याला लागतात, कारण मॅक्झिमम 8 बॉन्डचं फॉर्मेशन होतं. ओके, तर 8 डी पर्यंत आपल्याला सफिशियंट आहे हायब्रिडायझेशन. ओके, तर यामध्ये जे हायब्रिडायझेशन फॉर्म होतं ते काय होतं, दोनच बॉन्ड आहेत. आणि दोन बॉन्ड म्हणजे काय, मग एक एस मध्ये आणि एक पी मध्ये, म्हणजे हायब्रिडायझेशन काय होतं त्याचं, एसपी. जसं आपण कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं हायब्रिडायझेशन पाहिलं, सेम त्या टाईपचं त्याचं हायब्रिडायझेशन होतं, म्हणजे एसपी हायब्रिडायझेशन होतं. ओके, सेकंड कॉन्सेप्ट आहे. आता हे झालं बेरिलियम क्लोराईडचं एक्झाम्पल. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ मिथेनचं. ओके, मिथेनचं एक्झाम्पल घेऊ. इम्पॉर्टंट आहे मिथेन, सगळ्यांना माहिती आहे आपला मिथेन. ओके, बायोगॅस मिथेन. ओके, अल्केन फॅमिलीचा पहिला मेंबर. ओके, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ओके, सगळ्यांचा मित्र आहे. ओके, तर या मिथेनचं स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं, याचा शेप कसा असतो सर्वांना माहिती, जनरली टेट्राहेड्रल शेप आहे. पण मग टेट्राहेड्रल शेप का आहे, कारण या मिथेनमध्ये चारही काय आहेत रे, बॉन्ड पेअर आहे, एकही लोन पेअर नाही. आणि बॉन्ड पेअर मधलं सर्वात कमी रिपल्शन असतं. मग 4 बॉन्ड एकमेकांना कशी रिपेल करतात, तर ते चारही बॉन्ड एकमेकांना सारखे रिपेल करतात. ओके, तुम्हाला जे स्क्रीनवर स्ट्रक्चर दिसायला लागलं सेम या टाईपचं स्ट्रक्चर त्याचं बनतं. ओके, म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे कसं स्ट्रक्चर आहे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. सगळे ऍटम पहा त्याचे, सगळे जे बॉन्ड आहेत हे काय आहेत, सारख्या पद्धतीचे आहेत. म्हणजे या टाईपचं स्ट्रक्चर आहे. कोणत्याही साईडला तुम्ही पाहिलं तुम्हाला कसं दिसतं, सारखंच दिसतं. कसंही रोटेट करा ते सेमच दिसतं. ओके, हे झालं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. म्हणजे सगळे जे बॉन्ड आहेत हे एकमेकांपासून सारख्या अँगलवर आहेत आणि त्यामधला अँगल किती आहे, 109.5 डिग्री. ओके, हा सारख्या अँगलवर आहेत. ओके, आपण हा जर रेड पाहिला तर हा फ्रंट साईडला आहे, हा जो ग्रीन पाहिला तो बॅक साईडला आहे. हे दोन ब्लॅक जे आहेत हे ऑन सेम प्लेन आहेत, एकाच प्लेनवर आहेत. ओके, तर हे झालं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. याला काय म्हणतो आपण, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. तर हे जे CH4 आहे हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर फॉर्म करतं. म्हणजे याचं जे स्ट्रक्चर फॉर्म होतं ते कशा पद्धतीचं स्ट्रक्चर फॉर्म होतं रे, कार्बन आणि त्याचे 4 बॉन्ड. ओके, या पद्धतीचं हे दोन जे आहेत
हे काय आहेत रे, हायड्रोजन हे सेम प्लेनवर आहेत. ओके, एक जो आहे तो काय आहे, फ्रंट साईडला आहे. एक जो आहे तो काय थोडासा फ्रंट साईडला आहे. आणि जो एक आहे तो थोडासा बॅक साईडला आहे. हा हायड्रोजन जो आहे तो काय बॅक साईडला आहे. हे झालं त्याचं टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. यामधला जो अँगल आहे, हे प्रत्येकाचा जो अँगल आहे हे सगळे एकमेकांपासून सारख्याच अँगलवर आहे. त्यामधला जो अँगल आहे 109.5 डिग्री. ओके, म्हणजे टेट्राहायड्रल अँगल. त्यामधला टेट्राहायड्रल अँगल आहे, त्याचा शेप पण कसा आहे, टेट्राहायड्रल शेप आहे. म्हणजे हे सगळं जे आहे यामधल्या सगळ्या बॉन्डचं जे रिपल्शन आहे हे सारख्या प्रमाणात होतं. सगळ्यांचं रिपल्शन सारखं होतं. सगळे बॉन्ड पेअर आहेत. बॉन्ड पेअर मधलं रिपल्शन होतं आणि ते जे स्ट्रक्चर फॉर्म करतात त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. कसा शेप फॉर्म करतं, कशी जॉमेट्री फॉर्म करतं, ते टेट्राहायड्रल जॉमेट्री फॉर्म करतं. ओके, आणि यामध्ये 4 बॉन्ड आहेत. तर 4 बॉन्ड, एक एस मध्ये आणि 3 पी मध्ये. म्हणजे याचं हायब्रेशन काय झालं, sp3. याचं हायब्रेशन झालं sp3. ओके, याचं हायब्रेशन झालं sp3. हा झाला मिथेन. ओके, हा बेरिलियम क्लोराईड होता. तर बेरिलियम क्लोराईड मध्ये 2च बॉन्ड होते, त्यामुळे त्याचं हायब्रेशन sp झालं आणि लिनियर त्याचा शेप झाला. पण यामध्ये sp3 हायब्रेशन आहे, टेट्राहायड्रल. आता यामध्ये मजेशीर गोष्ट अशी आहे मित्रांनो, की तुम्ही जर पाहिलं तर मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ओके, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. तर डबल बॉन्ड असेल तर हायब्रेशन असते sp है ना, sp2. जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर हायब्रेशन असते sp. आणि कार्बन कार्बन सिंगल असेल तर sp3 असतं. ओके, याचा टेट्राहायड्रल शेप असतो, याचा ट्रायगोनल शेप असतो. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा शेप लिनियर असतो. ओके, पण तुम्ही विचार करा, यामध्ये तिघांचं हायब्रेशन वेगवेगळं आहे. यांचा टेट्राहायड्रल शेप आहे, याचा ट्रायगोनल आहे, याचा लिनियर आहे. पण आपण जर आता यामध्ये व्हीएसपीआर थेरीमध्ये जी गोष्ट पाहणार आहोत ती एकदम भन्नाट आहे. म्हणजे कशी पहा, की यामधले सगळ्यांची जी हायब्रिडायझेशन हे सारखं आहे, पण त्यांचा शेप बदलतो. हायब्रिडायझेशन सेम आहे sp3, पण त्यांचा शेप बदलतो. आपण पाहिला पहिला मॉलिक्यूल्स मिथेन, दुसरा जर आपण पाहिला ओके तर तो आहे अमोनिया NH3. तर NH3 मॉलिक्युल्स वर काय असते रे, ओके, बॅलन्सिंग साठी NH3 मॉलिक्युल्स मध्ये म्हणजे त्याच्या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये पाहिले तर 5 इलेक्ट्रॉन असतात. आणि 5 इलेक्ट्रॉन पैकी एक जी असते ती लोन पेअर असते आणि 3 जे इलेक्ट्रॉन असतात ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात, अनपेअरच्या फॉर्म मध्ये असतात. एक लोन पेअर असते आणि 3 जे असतात हे बॉन्ड पेअरच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ओके, नायट्रोजनचे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 3 हायड्रोजन सोबत इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात आणि कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशन करतात. आणि कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केल्याच्या नंतर हा अमोनियाचा मॉलिक्युल्स फॉर्म होतो. ओके, हा झाला अमोनियाचा मॉलिक्युल्स. पण ऍक्च्युअली याचा शेप कसा फॉर्म होतो, याची जिओमेट्री कशी फॉर्म होते, ओके, तर थोडासा हे टी शेप, ओके, बेंडेड टी शेप फॉर्म होतो याचा. तर यामध्ये नायट्रोजन काय करतो, या साईडला असते त्याची लोन पेअर. आणि ही लोन पेअर काय करते रे, ही लोन पेअर काय करते, या टाईपची लोन पेअर शो करता. समजा ही लोन पेअर या साईडला आणि या साईडला काय याचा 1 2 आणि 3. हे 3 काय झाले यांचे बॉन्ड पेअर. ओके, हे काय झाले यांचे बॉन्ड पेअर. थोडस ट्रायगोनल पण डाऊनवर्ड साईडला, या साईडला म्हणजे टी शेप असतो पण थोडासा बेंडेड असतो. ओके, तर बेंडेड टी शेप यामध्ये फॉर्म होतो. ओके, कशाचा, नायट्रोजनचा. तर हे 3 असतात बॉन्ड पेअर आणि एक असते लोन पेअर. आता 3 बॉन्ड पेअर आणि लोन पेअर फक्त पाय बॉन्ड हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. ओके, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात. आता या ठिकाणी ही लोन पेअर आहे आणि हे 3 बॉन्ड पेअर आहेत. तर हे 3 बॉन्ड पेअर आणि ही जी लोन पेअर आहे अशी झाले 4 पेअर इलेक्ट्रॉनच्या. तर 4 इलेक्ट्रॉनच्या पेअर आपण हायब्रिडायझेशन मध्ये एक पेअर एस मध्ये आणि 3 पी मध्ये फिलअप करू शकतो. तर याचं हायब्रिडायझेशन होतं sp3. ओके, पण याचा शेप कोणता फॉर्म झाला रे, टी शेप, बेंडेड, थोडासा टी शेप फॉर्म झाला, बेंडेड टाईपचा थोडासा टी शेप फॉर्म झाला. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर हायब्रिडेशन काय आहे sp3, या ठिकाणी पाहिलं तर sp3, पण शेप कसा आहे, थोडासा टी शेप आहे, बेंडेड टी शेप आहे. ओके, तर बेंडेड टी शेप फॉर्म झालेला आहे कारण या साईडला लोन पेअर आहे आणि ही लोन पेअर काय करायला लागली, या बॉन्ड पेअरला, ओके, ही जी लोन पेअर ही बॉन्ड पेअरला काय करायला लागली, थोडीशी डाऊनवर्ड साईडला रिपेल करायला लागली. डाऊनवर्ड साईडला रिपेल करायला लागली. ऍक्च्युअली ती एकदम टी शेप तर बनत नाही पण थोडासा त्या पद्धतीचा, पण डाऊनवर्ड साईडला ही लोन पेअर आहे ब्लॅक कलर आणि हे खाली सगळ्यांना ढकला लागलं. ओके, तर या टाईपचा थोडासा शेप बनतो. कशाचा, तर या अमोनियाचा. ओके, म्हणजे एक लोन पेअर आहे आणि 3 बॉन्ड पेअर आहे, तर त्याचं हायब्रिडेशन sp3 बनतं. याचं हायब्रिडेशन sp3 आहे. पण मिथेनचं जॉमेट्री टेट्राहायड्रल, याचा टी शेप आहे
ओके. याच्यानंतर जर आपण पाहिलं वॉटर मॉलिक्युल्स, सगळ्यात महत्वाचं वॉटर मॉलिक्युल्स. ओके, सगळ्यांच्या आवडीचं वॉटर मॉलिक्युल्स. पाण्याचा शिवाय तर आपल्याला जमतच नाही. ओके, पाणी म्हणजे जीवन आणि आपल्याला या जीवनाचा शेप कसा आहे तो पाहायचा. आपल्या जीवनाचा शेप आपल्याला चांगलाच बनवायचा. ओके, पाण्याचा जरी व्ही असेल तरी आपल्याला चांगला बनवायचा. ओके, आता चांगल्याची व्याख्या आपल्याला सांगता येणार नाही. ओके, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे, ज्याचं प्रत्येकाचं जे टार्गेट ठरलेलं आहे. ओके, कोणाच्या भविष्याचा शेप डॉक्टर असेल, कोणाच्या भविष्याचा शेप इंजिनियर असेल, कोणाच्या भविष्याचा शेप नर्सिंग असेल, कोणाच्या भविष्याचा शेप वकील असेल, कोणाच्या भविष्याचा शेप मास्तर असेल आमच्यासारखं. ओके, तर प्रत्येकाच्या भविष्याचा वेगवेगळा शेप आहे. ओके, हायब्रेशन सारखंच ठेवा. ओके, पण शेप प्रत्येकाचा बदलणार. म्हणजे सगळे 12वीतच आहे, 12वीतूनच जाणार आहे, पण प्रत्येक काय करणार आहे रे, प्रत्येकाची डायरेक्शन वेगवेगळी असणार आहे. भविष्यात प्रत्येक वेगवेगळ्या पोस्टवर असणार आहे. ओके, सगळ्यांना त्या नवीन पोस्टसाठी तुमच्या जे काही तुमचं टार्गेट आहे, तुमचं एम आहे, ओके, ते 100% तुम्हाला भेटणार जर तुम्ही यासारखं स्टॅबिलिटी ठेवली तर. ओके, सध्या तुमच्या अभ्यासात स्टॅबिलिटी ठेवा आणि अभ्यासात स्टॅबिलिटी पण ठेवा आणि रिॲक्टिव्हिटी पण दाखवा. ओके, जास्त रिॲक्टिव्ह अभ्यास करण्यासाठी, लेक्चर करण्यासाठी. ओके, 100% आयुष्यात तुम्हाला तुमची पोस्ट भेटणार आणि त्यावेळेस तुम्हाला स्टॅबिलिटी भेटणार. ओके, तर आपण नंतर पाहू. हा जो अमोनिया आहे, अमोनियाने काय केलं, sp3 हायब्रेशन फॉर्म केलं, पण शेप कोणता आहे, थोडासा टी शेप आहे. हा टेट्राहेड्रल शेप आहे. ओके, टेट्राहेड्रल शेप आहे. नंतर वॉटर मॉलिक्युल्स घ्या. वॉटर मॉलिक्युल्सचं जर आपण पाहिलं H2O, तर या H2O ओवर 2 लोन पेअर आहेत. काय आहेत रे, 2 लोन पेअर आहेत आणि 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे बॉन्ड पेअर आहे. आता होतं काय, ज्यावेळेस हा ऑक्सिजन आहे ना, वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करतो, त्यावेळेस या साईडच्या ज्या लोन पेअर आहेत, या लोन पेअर काय करतात रे, रिपल्शन करतात. आणि हे जे बॉन्ड आहेत, ओके, हे बॉन्ड जातात थोडेसे डाऊनवर्ड साईडला. काय जातात, थोडेसे डाऊनवर्ड साईडला. ओके, आणि ह्या ज्या लोन पेअर आहेत, ओके, ह्या ज्या लोन पेअर आहेत, ओके, ह्या लोन पेअर काय करतात, एकमेकांना ढकलतात थोडंसं. ओके, या मॉलिक्युल्सला स्टॅबिलिटी देण्यासाठी या लोन पेअर एकमेकांना ढकलतात. आणि हा जो वॉटर मॉलिक्युल्स आहे, हा वॉटर मॉलिक्युल्स यामध्ये हा थोडासा अँगल फॉर्म होतो दोघांमध्ये. ओके, आणि जास्त खालच्या साईडला ढकलले जातं. ह्या ज्या लोन पेअर आहे, वरच्या लोन पेअर, ओके, ह्या लोन पेअर काय करतात, लोन पेअर पण एकमेकांना ढकलतात आणि तसंच ते बॉन्ड पेअरला पण ढकलतात. त्यामुळे टेट्राहायड्रल काय होतो, डिस्ट्रॅक्ट होतो थोडासा आणि हे खालच्या साईडला जातात. तर ह्या ज्या बॉन्ड पेअर आहे, हे काय करतात, व्ही शेपचं फॉर्मेशन करतात. काय करतात, व्ही शेपचं फॉर्मेशन. ओके, उलटा व्ही शेप है ना, व्ही शेपचं फॉर्मेशन करतात. व्ही शेप, आता हा अपवर्ड साईडला लोन पेअर जर खालच्या साईडला घेतला तर व्ही शेपचं दिसतं तो. ओके, किंवा ए टाईपचं स्ट्रक्चर, पण त्याला आडवी रेष नका देऊ, ए. ओके, विदाऊट आडवी रेष, तो जो असतो त्या टाईपचं, म्हणजे उलटा व्ही शेप फॉर्म करतो तो. व्ही शेप फॉर्म करतो. पण यामध्ये जर पाहिलं तर 2 काय आहेत रे, लोन पेअर आहेत आणि 2 काय आहेत, बॉन्ड पेअर आहेत. 2 लोन पेअर आहेत, 2 बॉन्ड पेअर आहेत. मग लोन पेअर आणि 2 बॉन्ड पेअर झालं, 4 पेअर आहेत इलेक्ट्रॉनच्या. मग 4 पेअर इलेक्ट्रॉनचे आहेत, मग हायब्रिडायशन काय होणार आहे, एक एस मध्ये आणि 3 पी मध्ये हायब्रिडेशन होणार आहे, sp3. मग तुम्ही जर यामध्ये पाहिलं, वॉटर मॉलिक्युल्स असेल, अमोनिया असेल, मिथेन असेल, ओके, तर या सर्वांचा जर शेप पाहिला, ओके, अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे, हायड्रोजन फ्लोराईडचं घेऊ. ओके, हे बेरिडियम क्लोराईड होता, हा लिनियर होता, बिचाऱ्याकडे 2च बॉन्ड होते, लोन पेअर कोणतीच नव्हती. पण तुम्ही जर पाहिलं हायड्रोजन फ्लोराईड, तर हायड्रोजन फ्लोराईड मध्ये काय रे, फ्लोरीनकडे 3 लोन पेअर आहेत. फ्लोरीनकडे काय आहे, 3 लोन पेअर आहे आणि एक बॉन्ड पेअर आहे. सेंट्रल ॲटम फ्लोरीन आहे आणि त्या फ्लोरीनकडे 3 लोन पेअर आणि एक बॉन्ड पेअर आहे. जर याचा आपण शेप पाहिला तर हा जो फ्लोरीन आहे, हा काय करतो, 3 आणि एक काय झाली रे, बॉन्ड पेअर. ओके, यामध्ये होतं रिपल्शन. लोन पेअर मध्ये सर्वात जास्त रिपल्शन होतं. आणि जर बॉन्ड पेअर पाहिला, तुम्हाला सरळ सरळ रेष दिसते, म्हणजे हे जे स्ट्रक्चर फॉर्म होतं, हे कसं फॉर्म होतं, लिनियर. पण याचं हायब्रिडायझेशन काय आहे, तर ह्या 3 लोन पेअर आणि एक बॉन्ड पेअर, म्हणजे हायब्रिडायझेशन काय होतं, sp3. हायब्रिडायझेशन काय होतं, sp3. मित्रांनो, जर तुम्ही हे 4 स्ट्रक्चर पाहिले, वॉटर मॉलिक्युलचं असेल, अमोनियाचं असेल, मिथेनचं असेल किंवा हायड्रोजन क्लोराईडचं असेल, यांच्या सेंट्रल ॲटमचा जर तुम्ही विचार केला तर फ्लोरीन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, तर काहींकडे लोन पेअर आहेत आणि काहींकडे फक्त बॉन्ड पेअर आहे. काहींकडे मीन्स मिथेनकडे बॉन्ड पेअर आहे. मिथेनकडे बॉन्ड पेअर असल्यामुळे, कार्बनकडे बॉन्ड पेअर असल्यामुळे 4, याचं जे स्ट्रक्चर फॉर्म झालं, हे झालं टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. म्हणजे त्याचा जो अँगल आहे, ओके, सर्वांचा अँगल सारखा आहे, किती, 109.5.
पण बाकीच्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे ड्यू टू लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि लोन पेअर मध्ये रिपल्शन जास्त होतं. लोन पेअर मध्ये रिपल्शन जास्त होतं, लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये रिपल्शन थोडंसं कमी होतं, आणि बॉन्ड पेअर मध्ये सर्वात कमी रिपल्शन होतं. त्यामुळे वॉटर मॉलिक्यूलचा जो शेप आहे तो कसा आहे, व्ही शेप आहे, कारण त्याच्याकडे दोन काय आहेत, लोन पेअर आहे. सर्वांना माहिती असेल आता आपण जे पाणी पितो तो कोणत्या शेपचा आहे रे, तर व्ही शेपचा आहे मित्रांनो. तर VSPR थेरी सर्वांना समजली असेल, यामध्ये कुणाला काही अडचण नसेल. ओके, जर काही अडचण असेल तर कमेंट करा, सांगा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्या अडचणी पण दूर करू. आणि मित्रांनो, आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, शेअर करा, आणि आपला वॉच टाइम थोडासा वाढवा मित्रांनो. ओके, हे प्रत्येक कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. पूर्ण व्हिडिओ पहा, त्यावरले जे काही न्यूमरिकल असतील, त्याचे जे काही MCQ असतील त्याच्या रिलेटेड ते सॉल्व्ह करा, ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. नेक्स्ट टाइम आपण ते जे तुमचे MCQ असतील, तुमचे जे काही डाऊट असतील त्यावर आपण व्हिडिओ बनवू. यामध्ये काही अडचण असेल तर मला नक्की कळवा, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करू. किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील आणि तुम्ही आपल्या मेकरमधले असाल तर आपल्या रिफ्लेक्शन क्लासेसला भेट द्या. त्या ठिकाणी जरी तुम्ही आमच्या क्लास लावलेले नसतील तरी तुमच्या मनातले जे काही डाऊट असतील, केमिस्ट्री रिलेटेड असतील किंवा अदर सब्जेक्टच्या रिलेटेड असतील, आम्ही ते डाऊट 100% आमच्या क्लासेसवर सॉल्व्ह करून घेऊ. त्याची कोणतीही तुमची फीस घेणार नाही. पण तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील, आमचे लेक्चर आवडत असतील तर रिफ्लेक्शन क्लासेसला जॉईन करण्यासाठी नक्की या मित्रांनो. आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जे काही विद्यार्थी असतील त्यांनाही सांगा, आपल्या व्हिडिओचा जर रेफरन्स दिला तर तुम्हाला आपल्या क्लासेसमध्ये आम्ही 100% काही ना काही सवलत देऊ. ओके, आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. ह्या ज्या काही केमिस्ट्रीच्या कन्सेप्ट ह्या नक्की तुमच्या या व्हिडिओच्या मार्फत आपण क्लिअर करू. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत असेच जोडलेले राहा. थँक्यू. काही अडचण असेल तर नक्की कळवा.